येणाऱ्या 2026-27च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी या सभागृहात एकत्र आलो आहोत. हा अंदाजपत्रक केवळ आकड्यांचा हिशोब नसून तो शहराच्या विकासाचा आराखडा आहे असं मी मानतो. महापौर साहेब, अर्थसंकल्प हा उत्पन्न आणि खर्च याचा ताळेबंद नसतो, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आणि लोकांप्रती असलेल्या जबाबदारीचा आरसा आहे. मी पहिल्यांदाच या सभागृहात निवडून आलोय आणि गेल्या 2 महिन्यामध्ये या महानगरपालिकेचा कारभार जवळून पाहतोय. महोदय, या अंदाजपत्रकाच्या निमित्तानं मला काही सूचना आणि माझ्या भावना या सभागृहात मांडायच्या आहेत. मी हद्दवाढ भागातून येतोय. महापौर साहेब, आपण सुद्धा हद्दवाढ भागातून येता. आज महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत हद्दवाढ भागातून निर्माण होत आहेत. या भागातील नागरिकांना आपल्या महानगरपालिकेतून मोठ्या प्रमाणात आशा असून ते मोठ्या प्रमाणात कर भरतात आणि त्या प्रमाणात विकास कामं तिथे झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. कर घेताना नागरिक आपले आहेत, पण सुविधा देताना दुर्लक्षित होतं. हे थोडंसं अन्यायकारक आहे असं मी मत या ठिकाणी मानतो. यानंतर एक महत्वाची सूचना अशी आहे की शहरातील भाजी विक्रेत्यांच्या बाबतीत एक सूचना द्यायची होती. सोलापूर शहरात दिवसेंदिवस रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात शहरात वाढत आहे आणि भाजी विक्रेत्यांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्यामुळं आपल्याला नेमका कर सोलापूर महानगरपालिकेला त्यातून मिळत नाहीये. आणि मग मला त्यामध्ये एक सूचना सुचवायची होती की शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांची आपण अधिकृतरित्या नोंदणी करून रजिस्ट्रेशन करून घ्यावं. प्रत्येक नोंदणीकृत विक्रेत्याला QR कोड द्यावा, जेणेकरून त्यांची ओळखपत्र कायमस्वरूपी आपल्या महानगरपालिकेकडे डेटा राहून तो कर वसुली आपल्याकडे व्यवस्थित केला जाईल. त्यानंतर मी महानगरपालिकेला प्रभाग क्रमांक 23 मधून येतो. महापौर साहेब, प्रभाग क्रमांक 23 मध्ये 10 ते 15 लेआउट अशा आहेत की ज्या अंतिम लेआउट असून सुद्धा तिथल्या नागरिकांना आपल्या महानगरपालिकेच्या सोयीसुविधा मिळत नाहीत आणि सर्व सभागृहाला ही गंभीर बाब लक्षात आणून देतो की डेव्हलपर तिथे डेव्हलपमेंट करतात, परंतु ती जागा हस्तांतरित न केल्यामुळं आपल्याला तिथे निधी खर्च करता येत नाही आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांना आपल्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे मला सभागृहाला विनंती आहे की असे जे काही लेआउट आहेत त्या बाबतीत एक धोरणात्मक निर्णय घ्यावा. त्यानंतर मला आणखीन एक सूचना मांडायची होती. महापौर साहेब, आपल्याकडे गेल्या वर्षी CBSEच्या धर्तीवर शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण मंडळाकडे 1 कोटी रुपयाचं मानधन आपल्याकडे आहे उपलब्ध आणि गेल्या प्रशासन काळामध्ये त्याचा खर्च झाला नाही. परंतु आता आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. मला आपल्याला असं सांगायचं आहे की केंद्र शासनाकडून CBSEच्या धर्तीवर शाळा सुरू करण्यासाठी जे 1 कोटी रुपये मिळाले आहेत त्या येणाऱ्या या वर्षामध्ये आपण त्यातून CBSE पॅटर्नच्या धर्तीवर शाळा सुरू करावी, जेणेकरून जे काही प्रायव्हेट शाळा आहेत जिथे डोनेशनच्या माध्यमातून आपल्या पालकांची लूट केली जाते तिथे आपल्याला न्याय देता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण मिळेल, तसेच परिसरातील पालकांची इतर शाळेसाठी होणारी आर्थिक लूट कमी होईल आणि महापालिकेच्या शैक्षणिक दर्जात आणि उत्पन्नात देखील वाढ होईल. महापौर साहेब, मी शेवट करतोय. आपण या अंदाजपत्रकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी जो काही आपण तरतूद केली आहे त्यासाठी आपल्या सर्व टीमला माझ्यातर्फे सप्रेम जय भीम करतो. धन्यवाद. थांबतो. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.